हे छोटंसं जे बाळ आहे ते 11 डिसेंबर रोजी जन्मलं आणि ते सांगतात की 8 दिवसानंतर ज्यावेळेस त्याला घरी आणण्यात आलं त्यांनी त्याला आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याला खोकला आणि सर्दी सुरू झाली आणि तो रिस्पॉन्ड करत नव्हता आणि त्याचं पूर्ण जे अंग आहे ते निळं पडू लागलं. ते पाहिल्यानंतर ते घाबरले, त्याला दवाखान्यात घेऊन गेले, सगळे त्याचे टेस्ट करण्यात आले. डॉक्टरने सांगितलं त्याला ॲडमिट करावं लागेल. 15 ते 20 दिवस तो NICU मध्ये होतं हे बाळ. त्या परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी जे उपचार करत होते ते बाळ त्याला रिस्पॉन्स करत नव्हतं. श्वास देखील घ्यायला या बाळाला त्रास होत होतं. डॉक्टरने सांगितलं की ह्याला निमोनिया झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशीच डॉक्टरने सांगितलं की ह्याची गॅरंटी नाही आहे की बाळ वाचेल की नाही. पण हे सांगतात की ज्यावेळेस ते तिथं हॉस्पिटलमध्ये होते त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या चर्चविषयी सांगितलं आणि ते सांगतात की ते चर्चला येऊ लागले. 2 आठवड्यात चर्चला येऊन शनिवारी प्रार्थना केली. दुसऱ्या आठवड्यात परमेश्वरने या बाळाला आरोग्य दिलेलं आहे. हा 3रा आठवडा आहे, बाळ पूर्णपणे निरोगी आहे म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. क्यों रोती है? काय झालं? अच्छा हो गया, बच्चा अच्छा है अभी अच्छा है ना? किसने अच्छा किया? यीशु ने अच्छा किया ना? अच्छा है. थैंक यू जीसस. गॉड ब्लेस यू. हे जोडपं आहे 2001 पासून ते 2024 पर्यंत त्यांच्या जीवनामध्ये किती उतार चढाव आले त्याची सुंदर साक्ष घेऊन ते आलेले आहेत. ते सांगतात की हे जे ब्रदर आहे ते कमांड हॉस्पिटलमध्ये एक सर्वंट क्वार्टर मिळतं. तिथं तुम्हाला पगार मिळत नाही, फक्त राहण्याची जागा मिळते तुम्हाला. तर 10 बाय 10 पेक्षाही छोटीशी एक रूम त्यांना मिळाली होती आणि हे तिथं जात होते म्हणून त्यांना घर मिळालं होतं. म्हणून ह्या सिस्टर ज्या आहेत त्या घर कामासाठी जात होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी त्यांना आपल्या चर्चबद्दल सांगितलं आणि 2001 पासून नित्य नियमाने हे दोघं जण आपल्या चर्चमध्ये येत होते आणि ते सांगतात की शेजारच्यांनी, नातेवाईकांनी त्यांचा खूप मजाक उडवला की एवढ्या छोट्या घरात तू राहतो, एवढा तू येशू येशू करतो, एवढं चर्चला जातो. मांजरीवरून ते एवढ्या लांबून आपल्या चर्चला येत होते. सगळ्यांनी त्यांना खूप डिस्करेज केलं. त्यांना म्हणलं जाऊ नको, सोडून टाक. पण हे दोघं टचचे मस झाले नाहीत. नित्य नियमाने ते अगदी 20 वर्षापासून आपल्या चर्चला येत राहिले. पगार खूप कमी होता पण त्याच्यातून नित्य नियमाने दशमांश ते देत राहिले. प्रभूला ते शोधत राहिले. दर शनिवारी तिथं यायचे, एवढ्या लांबून ते यायचे. घरचे सगळेजण म्हणायचे एवढ्या रात्रीचं कशाला ट्रॅव्हल करतो बायकोला आणि मुलीला घेऊन. पण ते म्हणाले नाही, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि बिशपजी 31 डिसेंबर 2024 आला तो दिवस जेव्हा स्वर्गाने सगळ्या प्रार्थनेला आमेन म्हटलं. आणि ते सांगतात ते आपल्या चर्चमध्ये इथं होते. तुमच्याद्वारे भविष्यवाणी आली की जे जे लोक घर बांधण्यासाठी बघत आहेत तुम्हाला या वर्षामध्ये प्रभू येशू पैसा पुरवणार आहे, तुम्ही स्वतःचं घर बांधणार आहे. ह्या दोघांनी बसल्या जागी स्वतःसाठी ते स्वीकारलं आणि त्याच्यानंतर प्रभूने कार्य करायला सुरुवात केली. पैसा ऑटोमॅटिकली स्वर्गातून येऊ लागला त्यांच्या घरामध्ये. घर काम करतात बिशपजी, त्याच्यातून त्यांनी पैसे साठवत गेले. आज बिशपजी मांजरीमध्ये अर्ध्या गुंठ्यामध्ये घर घेतलेलं आहे. 2 मजल्याचं स्वतःचा बंगला त्यांनी बांधलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. लाखांमध्ये पैसा होता बिशपजी, पण सगळा प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना पुरवला आणि ते सगळे नातेवाईक आणि शेजारी आज त्यांना बघतात की प्रभूने त्यांना किती आशीर्वादित केलेला आहे. हे खरं आहे. आमेन. हो. काय चमत्कार केले प्रभू. आमेन. आमेन. God will not leave you all. देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. Bless them, oh Father, Amen. more and more, oh God. आमेन. 10 ते 15 वर्ष एक छोट्याशा घरात राहत होते. त्यांची एवढीच इच्छा होती की थोडंसं मोठं प्रभू आम्हाला घर दे. प्रभूनं त्यांची प्रार्थना ऐकली. ते शनिवारी येत राहिल्या, तुमच्यासोबत प्रार्थनेत सहमत झाल्या. प्रभूनं त्यांना 1 BHKचं घर दिलं आणि आशीर्वादित केलं. हालेलुया. पुढं असं झालं, हे घर घेण्यासाठी त्यांनी लोनसाठी अप्लाय केलेलं होतं. ती लोन जे आहे ते 3 वेळा रिजेक्ट झालं. पण या ताईंनी परत हार नाही मांडली. परत ते चर्चला आले, परत तुमच्यासोबत प्रार्थनेत सहमत झाले. शनिवारी ते येत राहिले. ते लोन जे 3 वेळा रिजेक्ट झालं होतं ते परत एकदा पास झालं. पण घरामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती. 11,000 रुपये त्यांचा पगार होता. पण आता लोन तर पास झालं, त्याचं EMI भरावं लागेल. पण तेवढे पैसे काय पुरेसे नव्हते. मग त्यांनी दुसरा जॉब बघितला. त्या जॉबमध्ये पण त्यांना एवढे पैसे भेटले नाही. 12,000 रुपये त्या जॉबमधून त्यांना भेटायला लागले. तिथंही ते त्यांचे पैसे पुरले नाहीत. परत त्यांनी हिंमत नाही हारली. परत ते शनिवारी येत राहिले, तुमच्यासोबत प्रार्थनेत सहमत झाले. पण प्रभूनं ह्या वेळेला खूप मोठा चमत्कार केला. अचानक त्यांना बँकेमध्ये नोकरी लागली आणि पगार आहे 20,800. हालेलुया. आणि आज ते सांगतात प्रभूनं आमच्याकडे काय नसताना, म्हणजे काहीच बँक बॅलन्स नसताना आमचं 1 BHK घर झालं. बँकेत आम्हाला जॉब भेटला आणि जॉब पण असा आहे की शनिवारी आणि रविवारी सुट्टी आहे. त्यांना त्याच गोष्टीचा जास्त आनंद आहे की मी शनिवारी आणि रविवारी चर्चला येऊ शकते. हालेलुया. आमेन. काय चमत्कार आहे. डोळे रडतायत, ओठ हसतायत. God bless you, brother. God bless you.
God bless you. God bless. She has completed a graduation in supply chain management. And she was working in a school as an administrator, but she was not happy there working. Okay. And she had applied on different portals to get a job in something. So she, on the 21st January, she wrote a letter to the Lord in a personal prayer, where her mother was expecting that she should work in the supply chain management somewhere. Okay. So she prayed and she wrote a letter to the Lord saying that, Lord, you please give me, my mother also is expecting the job in her. But she was not getting a job. And then she got a call on the 2nd February on Monday. You said that you will get a good news. On the 3rd February, the second day, on the Tuesday, she got a call from the HR saying that you are being called for an interview as a payroll associate. Okay. So she said, okay, I'll prepare my resume according to the payroll associate. She prepared her resume according to the payroll associate. She was called for the interview. The first round was a criteria to get 60%. To qualify for the second round, she needed aptitude test of 60%. But she got 50% only. Oh. But still, they gave a chance to them. The manager came and a payroll manager was talking to her and she said, you wait outside now for the next round. So she was waiting outside. And the third person came and started sharing her about supply chain where she didn't mention anything in the resume. But still that person was talking, saying that we need 2 years of experience for person, experienced person, the salary is up, your freshers, we don't hire them. She said, okay, fine. And she waited. And then she went and said, your HR round will be taken place on the 5th. So she came home, which was taken from the home. She came home, she gave the HR round and she was selected. So she mentioned there that I need the expectation of salary of 3 lakhs. She was expecting. But the fresher said, it's fresher, you will not get 3 lakhs. The same night, on the 21st, she prayed in the night and she said, Lord, I'm expecting more as a 4 lakh. She remembered Mordecai's story and the king will reward. So she said, Lord, I want a 4 lakhs, please. Somewhere in the deeper, she was asking for 4 lakhs. On the 9th February, Pastor, you won't believe she got an offer letter saying that your salary has been increased and you are working in the supply chain now. Hallelujah. See this. Wow. You know, because you are You know why all this? on the stage, You love the Lord and you are working for the Lord. you love the Lord. That's why the Lord loves you. Amen. God bless Sanjivani, you, beta. we love you. Don't cry, ma. May God bless you more and more. Continue being faithful like this. Don't. God will bless you more. Precious. This is nothing.